Good morning, sir, examiners, and dear parents. My name is Maitri Audubar More, and my project name is weather. Weather म्हणजेच हवामान. हवामान म्हणजे स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. हवामानाचा इतिहास. हवामानाचा इतिहास हा इसवी सन पूर्व 7व्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून वर्तविण्यात आला आहे. तर ग्रीस, चीन व भारतात निसर्ग निरीक्षणांवरून व खगोलशास्त्रांचा अभ्यास करून हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच 350 BCच्या शतकोत्तरीत ॲरिस्टॉटलियनने हवामान पद्धतीचे हवामानाचे वर्णन केले. तर पहिले हवामान अंदाजावरील पुस्तक हे थिओफ्रास्टसने लिहिले. नेक्स्ट स्लाइड. हवामानाचे संस्थापक कोणाला मानले जाते? हवामानाचे संस्थापक हे ॲरिस्टॉटलियनला मानले जाते, कारण त्यांनी अशी एक वर्णनात्मक रचना केलेली आहे की ती म्हणजेच की आता हायड्रोलॉजिकल सायकल ही वर्णन त्यांनी केलेले आहे. तर त्यांचे कार्य सुमारे 2000 वर्ष राहिले. हवामान म्हणजे काय? हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असे म्हणतात. हवामानाचे युजफुल कंपोनेंट्स अँड हार्मफुल कंपोनेंट्स. आपण पहिल्यांदा हवामानाचे उपयोगी घटक पाहणार आहोत. ते म्हणजे तापमान, सूर्यप्रकाश, दृश्यता, ढग, पर्जन्य, आर्द्रता व वातावरणीय दाब. आता आहे हवामानाचे हार्मफुल घटक म्हणजेच की हानिकारक घटक. ते म्हणजे हरितगृह वायू, जंगलतोड, जमीन वापरातील बदल व वाहन वापर, ऊर्जेचा वापर. नेक्स्ट स्लाइड. हवामान डेटा म्हणजे काय? हवामान डेटा हा हवामानविषयक डेटा माहितीचा एक संच असून तो वातावरणाच्या वैशिष्ट्याचे वर्णन करतो. नेक्स्ट. हवामानशास्त्राच्या शाखा. हवामानशास्त्राची शाखा ह्या 4 आहेत. त्या म्हणजे IITM. IITM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था. या संस्थेची स्थापना ही 17 नोव्हेंबर 1962 रोजी करण्यात आली. तर याचे मंत्रालय हे MES म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स या मंत्रालयाअंतर्गत येते. तर त्याचे मुख्यालय हे शिमला, कोलकाता, शिमला, पुणे व नवी दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे. तर याचे अध्यक्ष हे डॉक्टर R कृष्णन आहेत. नेक्स्ट. नोवा म्हणजेच नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन, राष्ट्रीय वातावरणीय व्यवस्थापना. याची स्थापना ही 3 ऑक्टोबर 1970 रोजी करण्यात आली. तर याचे मंत्रालय हे USDC म्हणजेच की युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स या मंत्रालयाअंतर्गत येते. तर याचे मुख्यालय हे सिल्वर स्प्रिंग व मेरीलँड ह्या शहरामध्ये आहे. तर याचे अध्यक्ष हे डॉक्टर रिचर्ड निक्सन आहेत. नेक्स्ट. IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान खाते. याची स्थापना ही 15 जानेवारी 1875 रोजी करण्यात आली. तर याचे मंत्रालय हे DST म्हणजेच की डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी या मंत्रालयाअंतर्गत येते. तर याचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे. तर याचे अध्यक्ष हे डॉक्टर मेघनाथ सहा आहेत व याचे जनक हे डॉक्टर मृत्युंजय महापात्र आहेत. WMO म्हणजेच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. याची स्थापना ही 23 मार्च 1950 रोजी करण्यात आली. तर याचे मंत्रालय हे MES म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स या अंतर्गत येते. तर याचे मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील जेनेवा येथे स्थित आहे. तर याचे अध्यक्ष किंवा संस्थापक हे डॉक्टर मॅडम सेलेस्ट साउलो आहेत. अमेरिकेचे 7 प्रमुख हवामान क्षेत्र कोणते? ते म्हणजे वायव्य किनारपट्टी, उच्च मैदाने, मध्य पश्चिम, मध्य अटलांटिका, आग्नेय व दक्षिण व नैऋत्य किनारपट्टी. नेक्स्ट. वार्षिक तापमान कसे मोजले जाते? स्तंभ 4 मध्ये दर्शवलेल्या मासिक सरासरीनुसार त्यांची बेरीज करून व 12ने भागून वार्षिक सरासरी काढली जाते. नेक्स्ट. हवामानशास्त्रज्ञ कोणते साधन वापरतील? थर्मोमीटर, हायग्रोमीटर, ॲनिमोमीटर, विंडवेन व कधीकधी लाइटनिंग डिटेक्टरची गरज असते. धुके म्हणजे काय? धुके हे पाण्याची वाफ होऊन 100% आर्द्रतेच्या पातळीवर आल्यानंतर ते धुके किंवा पाऊस म्हणून खाली पडतात. त्यानंतर थँक्यू. यापुढील माहिती निकिता शिंदे सांगेल.
थँक्यू मैत्री. माय नेम इज निकिता शिंदे. आज मी तुम्हाला भारतामध्ये पाऊस का पडतो, भारतामध्येच नव्हे तर इतर देशांमध्येही पाऊस का पडतो याबद्दल माहिती सांगणार आहे. भारतात कोणत्या प्रकारचे हवामान आहे, कुणाला माहिती आहे? तर मी सांगते. भारतामध्ये उष्णकटिबंधात्मक मान्सून प्रकार असल्यामुळे भारतामध्ये मान्सून प्रकारचे पाऊस पडते. मान्सून प्रकारचे पाऊस पडते. नेक्स्ट, मान्सून म्हणजे काय? मान्सून शब्दाचा मूळ उगम अरबी भाषेत झाला. अरबी भाषेतील वासामार करून शिक्कामोर्फत करून तो इतर भाषेमध्येही मान्सूनच राहिला. नेक्स्ट, भारतात किती प्रकारचे मान्सून आहेत? मान्सून म्हणजे काय हे कळलं तर भारतात किती प्रकारचे मान्सून आहेत? तर भारतात 2च प्रकारचे मान्सून आहेत, एक नैऋत्य मान्सून आणि एक ईशान्य मान्सून. आपल्या देशात पावसाला मोसम का म्हणतात? 16व्या शतकात तर हा शब्द इंग्रजी भाषेत असा आला की तेथूनच तो इतर भाषेमध्येही तसाच राहिला. त्यामुळे तेथूनच मराठीसह इतर भाषेमध्येही गोजिडासारखा चिटकला. त्यामुळे भारतामध्ये पावसाला मोसम म्हणतात. देशाच्या कोणत्या भागात पहिला मान्सून आला? नैऋत्य मोसम ही एक शाखा आहे. त्या शाखेमध्ये प्रथम भाग हा केरळ बनला आहे. तेथे सर्वप्रथम पाऊस पडतो. कोरोमंडल हिवाळ्यात पाऊस का पडतो? तर ईशान्य मान्सून हे एक वारे असे आहे जे हिवाळ्याच्या काळात कोरोमंडल किनाऱ्यावर पाऊस पाडतात. नेक्स्ट, हवामान बदलाचा शेतीवर परिणाम. विविध प्रकारे शेतीवर परिणाम होऊ शकतो. आता जर तापमान वाढल्यामुळे उत्पन्न जास्त म्हणताना खतं हेनतेन वापरल्या, रासायनिक हेनतेन खत वापरतात, त्यामुळे तापमान जास्त वाढतं, हवामानात बदल होऊ शकतात. त्यामुळे विविध प्रकारे शेतीवरती परिणाम होऊ शकतो. वृक्षारोपण करून हवामान बदलू शकतं? तर नाही, केवळ झाडे लावून आपण वृक्षारोपण बदलू शकत नाही. तरीही संशोधकाचे असे म्हणणे आहे की 2030पर्यंत आपल्या भारतामध्ये वनक्षेत्र विभागाने वचन दिले आहे की 2030पर्यंत CO2 3 अब्जपर्यंत शोषून घेण्यासाठी झाडे लावण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर विचारा.